सो इन लास्ट लेक्चर आपण चॅप्टर 5B जो होता व्हॅल्यू ऑफ सप्लाय हा संपवलेला होता. नाउ वी आर कमिंग टू द नेक्स्ट पार्ट, टॅक्स इनव्हॉइस, क्रेडिट अँड डेबिट नोट्स अँड ईवेबी. सो बेसिकली चॅप्टर जो आहे तो 3 पार्ट्स मध्ये डिव्हाइड केलेला आहे. कुठचे 3 पार्ट्स आहेत? द फर्स्ट थिंग टॅक्स इनव्हॉइस. ओके, टॅक्स इनव्हॉइसचे पुढे काही प्रकार पडणार आहेत. त्यानंतर डेबिट अँड क्रेडिट नोट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, खूप इम्पॉर्टंट, थोडा कळायला अवघड आहे. अनेक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी प्रोफेशनल्स मध्ये याची क्लॅरिटी नाहीये किंवा थोडं जीएसटी पोर्टलने ह्या डेबिट नोट क्रेडिट नोटचा पोर्शन जो आहे तो प्रॅक्टिकली समजून घ्यावा लागतो. त्यामुळे बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये अडचण येते, पण नो वरीज, वी विल मेक इट व्हेरी मच इझी. कारण तुम्ही मुळात काय होतं की ज्यांना डेबिट नोट क्रेडिट नोट आधी माहिती, ज्यांनी काहीतरी आधी शिकलंय ना, त्यांना ते अनलर्न करायला लागतं आणि मग नव्याने रिलर्न करायला लागतं. सो ही अनलर्न रिलर्नची प्रोसेस जी आहे ती त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. बट वी आर लर्निंग ॲज अ फाउंडेशन. आपण ते सुरुवातीलाच बघणार आहोत, त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. आणि स्वतंत्र चॅप्टर आहे ई वे बिल. ओके, ई वे बिल म्हणजे काय, ते कधी करावं लागतं, कधी करावं लागत नाही, हे सगळं आपण बघणार आहोत. यापैकी टॅक्स इनव्हॉइस आणि ई वे बिल या दोन ह्याच्यावरती मी तुम्हाला ह्याच्या आधीही सांगितलं होतं की आपण एक युट्यूब चॅनल क्रिएट केलेलं आहे, गुड अँड सिम्पल टॅक्स नावाचं. सो त्याच्यावरती टॅक्स इनव्हॉइस आणि ई वे बिल बद्दलही व्हिडिओज जे आहेत ते अपलोड केलेले आहेत इन मराठी लँग्वेज, सिम्पल लँग्वेज. सो तुम्ही ते एकदा बघू शकता ॲज अ प्री बॅकग्राऊंड स्टडी फॉर धिस टॉपिक. सो धिस टॉपिक इज ऍक्च्युली लेंदी, जो थोडा लेंदी आहे तुम्हाला वाटू शकतो. थोडे सेक्शन्स जे आहेत ते लांबलचक आहेत किंवा ह्याच्यामध्ये रूल्स थोडे इन डिटेल बघावे लागतात. पण पुन्हा एकदा तुम्ही जर स्ट्रॅटेजिकली अभ्यास केला आणि जर नीट समजून घेतली, बेसिक कॉन्सेप्ट वरती फोकस केला, तर हाही चॅप्टर अवघड नाहीये. हा चॅप्टर कव्हर केल्यावर तुम्हाला एक प्रोसिजरल बॅकग्राऊंड जी होते ती तयार होईल. जशी रजिस्ट्रेशन चॅप्टरने एक फंडामेंटल बॅकग्राऊंड तयार झाली, त्याची टॅक्स इनव्हॉइसमुळे एक ट्रान्झॅक्शनची बॅकग्राऊंड जी आहे ती क्रिएट होते. सो हा चॅप्टर आपण त्यासाठी स्टडी करणार आहोत, बिकॉज धिस चॅप्टर विल हेल्प अस टू अंडरस्टँड टाइम ऑफ सप्लाय बेसिकली. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ सप्लायचं प्रॅक्टिकल रिपरकशन किंवा प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. आणि मग ह्याच्यामधल्या बऱ्याच ज्या आवश्यक प्रोव्हिजन्स आहेत त्या आपल्याला बघायचे. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनेही हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. आणि बेसिकली इट इज व्हेरी मच प्रॅक्टिकल, तो खूप प्रॅक्टिकल टॉपिक आहे. सो तुम्हाला समजून घेण्यामध्ये मजा येईल. आणि इट इज तुम्हाला असं प्रत्येक वेळेला ट्रान्झॅक्शन सिनारिओ जो आहे तो अज्युम करायला लागणार आहे, इमॅजिन करायला लागणार आहे. सो ते करून तुम्हाला हा चॅप्टर जो आहे तो लर्न करता येईल. सो बेसिकली आपल्याला बघायचं आहे टॅक्स इनव्हॉइस, डेबिट नोट, क्रेडिट नोट आणि ई वे बिल. त्यापैकी टॅक्स इनव्हॉइस ह्या टॉपिकला आपल्याला जास्त वेटेज द्यायचं आहे. आणि ई वे बिल हा जरा नवीन विषय आहे, त्याच्यात अमेंडमेंट होतात किंवा थोडा तो वाईड विषय आहे, त्यामुळे त्यालाही आपल्याला वेटेज द्यायचं आहे. डेबिट नोट क्रेडिट नोट फॉर टाइम बिंग तुम्ही थोडं लो वेटेज त्याला दिलं तरी सुद्धा चालू शकेल, कारण थोडा समजायला अवघड आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही रिव्हिजन करायला बसाल तेव्हा फर्स्ट प्रायोरिटी फॉर टॅक्स इनव्हॉइस, second priority for e-way bill, and third priority for debit note or credit note. Okay, because it is much lower chances that individual question will be asked on debit note and credit note section 34 is there for that. बट टॅक्स इनव्हॉइसच्या बेसिक प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या मात्र आपल्याला खूप स्ट्रॉंग कराव्या लागतील. सो आपण लर्निंग आउटकम बघू, त्याच्यानंतर आपण थोडं इंट्रोडक्टरी टॉक बघू, अँड देन वी विल गो टू द प्रोव्हिजनल पार्ट. ओके, सो लर्निंग आउटकम बघा खूप जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल. डिस्क्राईब अँड अनालाइज द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू टॅक्स इनव्हॉइस इन केस ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स अँड इन केस ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, टाइम लिमिट अँड मॅनर ऑफ इश्युइंग द सेम. काय बघायचंय? Provisions relating to tax invoice in case of taxable supply of goods and taxable supply of services, time limit and manner of issuing. So कधी इश्यू करायला हवं, व्हॉट इज द टाइम लिमिट प्रिस्क्राइब अँड व्हॉट इज द मॅनर, कसं इश्यू करायला हवं. सो कसं आणि कधी हे दोन क्वेश्चन आम्हाला इथे बघायचे आहेत. नेक्स्टली एन्युमरेट द पर्टिक्युलर्स ऑफ टॅक्स इनव्हॉइस. टॅक्स इनव्हॉइस वरती कुठचे कुठचे डिटेल्स आवश्यक आहेत ते आम्हाला इथे सांगायचे आहेत. एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू रिवाइज टॅक्स इनव्हॉइस, बिल ऑफ सप्लाय, रिसीट व्हाउचर, रिफंड व्हाउचर, पेमेंट व्हाउचर एक्सेट्रा. सो हे प्रकार आम्हाला बघायचे आहेत. ह्या वेगवेगळे टाइप्स आहेत टॅक्स इनव्हॉइसेसचे. आयडेंटिफाय द केसेस वेअर नो टॅक्स इनव्हॉइस इज रिक्वायर्ड टू बी इश्यूड अँड द सप्लाईज ऑफ टॅक्सेबल suppliers of taxable services who are permitted to issue any document other than tax invoice. सो काही ठिकाणी एक्झम्पशन दिलेले आहेत, काही सप्लायरला टॅक्स इनव्हॉइस इश्यू न करता दुसरं कुठचंही डॉक्युमेंट इश्यू केलं तरी चालतं, त्या डॉक्युमेंटला टॅक्स इनव्हॉइस असं अज्युम केलं जातं. सो ते आपल्याला बघायचं आहे. एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाउट इश्युअन्स ऑफ इनव्हॉइस. सो या ठिकाणी डिलिव्हरी चलन डीसी प्लस ई वे बिल इथे इन फोर्स येतं किंवा इथे त्याच्या प्रोव्हिजन्स ऍप्लिकेबल होतात. सो गुड्सची ट्रान्सपोर्टेशन आम्ही एका जागेवर दुसऱ्या जागेवर करतोय, पण आम्ही इनव्हॉइस इश्यू करत नाही, अशा कुठच्या केसेस आहेत. एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स ऑफ ई वे बिल, त्याच्यानंतर डिस्क्राईब द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू इश्युअन्स ऑफ क्रेडिट नोट्स अँड डेबिट नोट्स.
एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू प्रोहिबिशन ऑफ अनऑथराइज्ड कलेक्शन ऑफ टॅक्स. करेक्ट. सो हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि डिस्क्राइब द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू अमाउंट ऑफ टॅक्स टू बी इंडिकेटेड इन द टॅक्स इनवॉइस अँड अदर डॉक्युमेंट. सो हाही एक वेगळा मुद्दा आहे की जो थोडा समजून घ्यायला, ऍक्च्युली समजून घ्यायला खूपच सोपा आहे, पण थोडं त्याचं इंटरप्रिटेशन खूपच हायर लेवलला होतं. सो आता आपण तो ऍट IPCC लेवल इट इज व्हेरी मच इझी टू अंडरस्टँड, त्यांनी लास्टला ठेवलेला आहे. ठीक आहे. सो आपण एक त्याच्यामध्ये त्यांनी एक ब्रीफ प्रोव्हिजन चार्ट दिलेला आहे की टॅक्स इनवॉइस, क्रेडिट अँड डेबिट नोट्स, प्रोहिबिशन ऑन ऑथराइज कलेक्शन ऑफ टॅक्स, अमाउंट टू टॅक्स टू बी इंडिकेटेड इन टॅक्स इनवॉइस अँड अदर डॉक्युमेंट्स, अँड ई-वे बिल. आणि टॅक्स इनवॉइस मध्ये रिवाइज टॅक्स इनवॉइस, कन्सॉलिडेटेड टॅक्स इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय, रिसिट व्हाउचर, पेमेंट व्हाउचर, रिफंड व्हाउचर, डिलिव्हरी चलन, असे वेगवेगळे त्यांनी आपल्याला प्रकार दिलेले आहेत. सो वी आर गोइंग टू सी देम वन बाय वन. ते इंट्रोडक्शनचा पार्ट दिलेला आहे. अगेन तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपण इंट्रोडक्शन वर्ड टू वर्ड वाचत नाही, पण त्याच्यावर आपण एक थोडा ब्रीफ इंट्रोडक्टरी टॉक घेऊया. सो बेसिकली थोडा तुम्ही असं लक्षात घ्या की टॅक्स इनव्हॉइस हा चॅप्टर म्हणून स्टडी करण्याऐवजी थोडं प्रॅक्टिकल आस्पेक्टने त्याच्याकडे आपल्याला बघायचंय. सी टॅक्स इनव्हॉइस हे काय इम्पॉर्टंट आहे, तर कुठच्याही ट्रान्झॅक्शनचं टॅक्स इनव्हॉइस हे एक बेसिक सोर्स डॉक्युमेंट आहे. वेन यू आर ॲट 11th कॉमर्स, यू आर स्टडिंग, यू हॅव द टॉपिक ऑफ सोर्स डॉक्युमेंट्स. तुम्हाला 11th कॉमर्सला अकाउंटन्सीमध्ये बेसिक टॉपिक होता सोर्स डॉक्युमेंट. सो युअर एंटायर अकाउंटन्सी, एंटायर टॅक्स रिटर्न प्रिपरेशन and entire bookkeeping is based on how your source documents are accurate in nature. So जर source document तुमचं accurate असेल तर तुमचं bookkeeping, accounting accurate होईल. जर तुमचं accounting accurate असेल तर accordingly तुमचे tax returns accurate होतील and you will be paying proper amount of taxes at the time, proper time required to the government. सो हे मुळात ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग व्यवस्थित होण्यासाठी, मुळात ट्रान्झॅक्शन प्रॉपर रेकॉर्ड झाली पाहिजे, त्यासाठी सगळ्या ज्या प्रोव्हिजन्स रिक्वायर्ड आहेत त्या आपल्याला ह्या टॉपिक मध्ये बघायच्या आहेत. करेक्ट. सो इनवॉइसिंग आहे इम्पॉर्टंट आणि हेच लिहिलं आहे. इनवॉइसिंग इज व्हेरी क्रुशियल अंडर इनडायरेक्ट टॅक्स सिस्टीम इन ऑर्डर टू इन्शुअर ट्रान्सपरन्सी, इश्युअन्स ऑफ इनवॉइस फॉर एव्हरी टॅक्सेबल ट्रान्झॅक्शन प्री रिक्विजिट. ठीक आहे. सो त्यांनी जनरल इंट्रोडक्शनचा पार्ट दिलेला आहे. एक महत्वाची गोष्ट काय तर अंडर जीएसटी रेजिम इनवॉइस और टॅक्स इनवॉइस मीन्स द टॅक्स इनवॉइस रेफर टू इन सेक्शन 31. सो काही ठिकाणी शब्द इनवॉइस असा येईल, काही ठिकाणी टॅक्स इनवॉइस असा येईल. ऍक्च्युली दे आर मीनिंग द सेम थिंग. करेक्ट. देन ओके, सो दे आर गिवन जनरलाइज प्रोव्हिजन्स त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर इट इज नॉट ओनली एव्हिडन्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस बट इसेन्शियल डॉक्युमेंट फॉर रेसिपियंट टू अवेल इनपुट टॅक्स क्रेडिट. सो हा आपण इनपुट टॅक्स क्रेडिट जेव्हा शिकू सेक्शन 16 तेव्हाही आपल्याला बघायचं आहे की तुम्ही जेव्हा कुठच्याही एक्सपेंडिचरचं, कुठच्याही परचेसेसचं इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता, ऍट दॅट टाइम इट इज इसेन्शियल कंडिशन दॅट यू मस्ट हॅव द टॅक्स प्रॉपर टॅक्स इनवॉइस. तुमच्याकडे त्याचा प्रॉपर टॅक्स इनवॉइस असणं इट इज अ प्री रिक्विजिट. ही प्री कंडिशन सांगितलेली आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट. ह्याच्यामध्ये कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स, कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस नावाच्या दोन प्रकार येतात. पण आपण हे ज्या वेळेला 31 सेक्शन आपल्याला बघायचं आहे त्यावेळी आपण ते बघू. करेक्ट. बाकीच्या डेफिनेशन्स आहेत त्या आय थिंक व्हेरी मच सिम्पल. मी तुम्हाला एक 5 मिनिटं देतो. या 5 मिनिटात या सगळ्या डेफिनेशन्स ज्या आहेत तुम्ही रीड करून घ्या. त्यामध्ये फार मोठं काही नाहीये एक्सेप्ट कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस. करेक्ट. ती ट्रान्झॅक्शन ते जे आहे ते मी तुम्हाला सेक्शन 31 ज्यावेळी आपण ऍक्च्युअली बघू त्यावेळी मी एक्सप्लेन करेन. आता तुम्ही इथे स्क्रीनवरती ते बघत नाहीये, तुम्ही तुमचं बुक ओपन करा आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या काही डेफिनेशन 8-10 दिलेले आहेत त्या एकदा रीड करून घ्या. जस्ट गो थ्रू इट. आपल्याला एकदाच वाचायचे, शेवटच्या वाचायचे. सो एकदा रीड करून घ्या, देन यू विल मूव्ह फॉरवर्ड. करेक्ट.
ओके, सो आय थिंक इनफ टाइम तुम्हाला लिहून झालेला आहे, थोडा जास्तच दिलेला आहे. सो लेट्स गो सेक्शन 31 सबसेक्शन 1. तर बघा, सेक्शन 31 जो आहे त्याला टोटल त्यांनी 7 सबसेक्शन दिलेले आहेत. त्याच्यापैकी आपल्याला त्याच्यात थोडक्यात एक तुम्हाला बायफर्केशन सांगितलं किंवा एक थोडक्यात आपण अनालिसिस करायचं म्हटलं तर सबसेक्शन 1 जो आहे हा रिगार्डिंग इनव्हॉइसेस इन केस ऑफ टॅक्सेबल गुड्स आहे. सबसेक्शन 2 जो आहे तो टॅक्सेबल सर्व्हिसेस साठी आहे. ओके, सबसेक्शन 3 मध्ये तुम्हाला बिल ऑफ सप्लाय, त्याच्यानंतर रिफंड व्हाउचर, त्यानंतर रिसीट व्हाउचर, त्याचे प्रकार होते ते सगळे बघायला मिळतील. त्यानंतर इथे कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आहे, इथे कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आहे. त्यानंतर सिझेशन ऑफ सर्व्हिस नावाचा जो प्रकार आहे तो त्यांनी सबसेक्शन 6 मध्ये कव्हर केलेला आहे. अँड सबसेक्शन 7 मध्ये त्यांनी गुड्स सेंट ऑन अप्रुव्हल बेसिस नावाचा एक प्रकार असतो. आय थिंक तुम्ही सीए फाउंडेशनला अकाउंटन्सी मध्ये तो शिकलेला असाल. सो तो एक प्रकार त्यांनी इथे कव्हर केलेला आहे. सो आपण एक वन बाय वन बघत जाऊ. आपण पहिला सबसेक्शन वाचू, त्याच्यानंतर त्याचे अनालिसिस आयसीआय स्टडी मटेरियल मध्ये काय दिलेलं आहे ते बघू, अँड देन वी विल प्रोसीड. ओके, सो सबसेक्शन 1, लेट्स गो. बी एक्साइटेड. अ रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स. आता एवढं डोक्यात ठेवायचं की आपण इनव्हॉइसिंग प्रोव्हिजन इन रिलेशन टू गुड्स बघतोय. ओके, registered person supplying taxable goods, so they have not mentioned exempted goods or exempt supply. They are only referring taxable supply here, because for exempt supply there is exempted goods साठी bill of supply ची वेगळी प्रोव्हिजन सांगितलेली आहे. So this is regarding taxable supply only. Okay, so taxable supply of goods. A registered person supplying taxable goods shall, before or at the time of removal of goods for supply to the recipient, where supply involves movement of goods or delivery of goods or making available thereof to the recipient, in any other case, issue a tax invoice showing the description, quantity, and value of goods, the tax charged thereon, and such other particulars as may be prescribed. काय सांगितलं? अ रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स शॅल इश्यू द टॅक्स इनव्हॉइस. त्या टॅक्स इनव्हॉइस वर कुठले कंटेंट्स सांगितलेले आहेत? द डिस्क्रिप्शन, क्वांटिटी अँड व्हॅल्यू ऑफ गुड्स, टॅक्स चार्ज देअर ऑन. म्हणजे काय, तर तुम्ही कुठचे गुड्स सप्लाय करताय त्याचे डिस्क्रिप्शन. से फॉर एक्झाम्पल शुगर सप्लाय करताय, जॅगरी सप्लाय करताय, केमिकल असेल एखादं ते सप्लाय करताय, व्हॉट एव्हर. सो हे ते तुम्ही जे काही गुड्स सप्लाय करता त्याचं डिस्क्रिप्शन, देन त्याची क्वांटिटी मेन्शन करायची आहे. सो क्वांटिटी ऑफ गुड्स, देन व्हॅल्यू ऑफ दॅट गुड्स, आणि टॅक्स चार्ज देअर ऑन. सो सीजीएसटी ची अमाऊंट, एसजीएसटी ची अमाऊंट, आयजीएसटी ची अमाऊंट, युटीजीएसटी असेल तर युटीजीएसटी ची अमाऊंट, कॉम्पेन्सेशन सेस ऍप्लिकेबल असेल तर त्याची अमाऊंट. सो त्या टॅक्सची अमाऊंट मेन्शन करायची, अँड सच अदर पर्टिक्युलर्स ऍज मे बी प्रिस्क्राइब्ड. सो ह्या व्यतिरिक्त काही पर्टिक्युलर्स दिलेले आहेत, इथे तुम्ही लिहून ठेवा. रूल 46 इज देअर, वेअर त्यांनी हे सगळे पर्टिक्युलर्स टोटल 16 पर्टिक्युलर्स दिलेले आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सो ते त्यांनी मेन्शन करायला हवे. आता टॅक्स इनव्हॉइस केव्हा इश्यू करायचं? बिफोर ऑर ऍट द टाइम ऑफ. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बिफोर ऑर ऍट द टाइम ऑफ. इथे आफ्टर सप्लाय ऑफ गुड्स म्हटलेलं नाहीये. याचाच अर्थ व्हेन यू आर सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स, तुम्हाला पोस्ट सप्लाय इनव्हॉइस क्रिएट करता येत नाही. द इनव्हॉइस शॅल बी इश्यूड बिफोर. सो बिफोर supply is effecting, you can prepare invoice. Okay, so tomorrow the customer is coming to my factory and he is going to receive that goods, so I am preparing invoice today, yesterday, or day before yesterday. It is okay. Or when the customer is taking the delivery, when the supply is actually made, at that time I can prepare invoice, but not afterwards. So basic त्यांनी इथे टॅक्स इव्हेजनला इथे आळा घातलेला आहे की सप्लाय केल्यानंतर टॅक्स इनव्हॉइस प्रिपेअर करून चालणार नाही. तुम्हाला त्याच पॉइंट ऑफ टाइमला टॅक्स इनव्हॉइस प्रिपेअर करावं लागेल. सो तुम्ही ज्यावेळी सप्लाय करताय त्यावेळी त्याची व्हॅल्यू, क्वांटिटी हे सगळं मेन्शन करून इनव्हॉइस तयार केलं पाहिजे. एकदा सप्लाय झाला की त्यानंतर इनव्हॉइस तयार करणं इज लायबल फॉर पेनल्टी. तुमच्या मनात प्रश्न आहे की आता काय, ऍक्च्युअली कोणी रेस्ट्रिक्शन घालू शकत नाही ना, किंवा असं काही हे नाहीये की आम्ही करूच शकत नाही. बट इफ यू आर डुईंग सच प्रॅक्टिस, देन यू विल बी लायबल फॉर पेनल्टी प्लस फाईन. ओके, सो इट इज नॉट एक्सपेक्टेड इन जीएसटी रेजिम की तुम्ही सप्लाय केल्यानंतर इनव्हॉइस इश्यू करताय. करेक्ट. आता बिफोर ऑर ऍट द टाइम ऑफ, पुढे काय म्हटलंय बघूया.
removal of goods for supply to the recipient where supply involves movement of goods. So basically जेव्हा आपण टॅक्सेबल गुड्स च्या केसेस बघतो आहोत त्यावेळेला आपल्याला मुळात दोन पार्ट करायला लागतील. पुन्हा एकदा आपण एक चार्ट आपल्या अंडरस्टँडिंग पर्पज साठी करून घेऊया. व्हेन ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स इज इन्व्हॉल्व्ड, ज्या ठिकाणी गुड्स ट्रान्सपोर्ट करावे लागतात फ्रॉम वन प्लेस टू अनदर, अँड सेकंड थिंग ट्रान्सपोर्टेशन is not involved. Correct? So there are two cases. In first case, either transportation is involved, and second case, transportation is not involved. So what they have said, when transportation is involved, removal of goods. When transportation is involved, removal of goods. तुम्हाला कधी इनवॉइस इश्यू करायचंय? बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रेसिपियंट. सो ज्यावेळी तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करून ते सप्लाय करण्यासाठी गुड्स रिमूव्ह कराल फ्रॉम युअर फॅक्टरी, फ्रॉम युअर गोडाऊन, फ्रॉम युअर वर्कशॉप, फ्रॉम युअर शॉप, ॲट दॅट टाइम यू हॅव टू प्रिपेअर द इनवॉइस. लक्षात येतंय? सो ज्यावेळी तुमचे गुड्स रिमूव्ह होतील तुमच्या फॅक्टरीमधून, दॅट मीन्स ज्या वेळेला ट्रान्सपोर्टेशन इनिशिएट होईल, ज्यावेळी तुम्ही ट्रान्सपोर्टेशन सुरू कराल त्याच पॉइंट ऑफ टाइमला किंवा त्याच्या आधी, जीएसटी कायदा तुम्हाला आधी कधीही टॅक्स इनवॉइस इश्यू करायला कधीच रेस्ट्रिक्ट करणार नाही. इफ यू आर प्रिपेअरिंग टॅक्स इनवॉइस बिफोर हँड इट इज ऑलवेज ओके, बट यू कॅनॉट प्रिपेअर आफ्टर सप्लाय ऑफ गुड्स. ओके, सो तुम्ही ज्यावेळी रिमूव्हल कराल दॅट मीन्स वेन ट्रान्सपोर्टेशन विल बी इनिशिएटेड, जेव्हा ट्रान्सपोर्टेशन सुरू होईल त्यावेळेला तुम्हाला इनवॉइस इश्यू करावंच लागेल. सो नो ट्रान्सपोर्टेशन कॅन हॅपन without issue of invoice except there are certain circumstances which are given there in which you can transport goods on delivery challenge. So तुम्ही लर्निंग ऑब्जेक्टिव्ह मध्ये बघितलं असेल. पण अदरवाईज आत्ता लक्षात काय ठेवायचं की ट्रान्सपोर्टेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ गुड्स व्हायच्या वेळी किंवा त्याच्या आधी इनवॉइस इश्यू करावं लागतं. अँड सेकंड थिंग, इन एनी अदर केस म्हणजे ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन इन्व्हॉल्व नाहीये, इन दॅट केस डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर मेकिंग अवेलेबल देअर ऑफ टू द रेसिपियंट. आता ह्याचे एक्झाम्पल्स दोन येऊ शकतात. First is a counter sale. I am taking as example. Okay, I am a retail supplier. So I have a grocery shop, and some person is coming to my shop and he's asking for, okay, I want Brook Bond tea and I want so and so groceries, and I'm delivering him that taxable goods. At that time, when I'm making them that goods available to the customer, I will prepare a tax invoice. Other thing you might have learned in your Sale of Goods Act, a constructive delivery. Okay, for example, if the goods are lying in the warehouse but I'm transferring the ownership to the third person, to my recipient, so at that time the goods are not actually physically moved from one place to another, but they are sold, they are supplied. So in that case, when there is counter sale, or we can say constructive delivery, हे तुम्हाला मे बी झालं असणार आहे. हा, सेल ऑफ गुड्स ऍक्ट मला होतं. सो आय थिंक तुम्हाला एक कन्स्ट्रक्टिव्ह डिलिव्हरी म्हणजे काय समजेल. से फॉर एक्झाम्पल खूप मोठी ह्यूज मशिनरी आहे आणि कुठेतरी ती गोडाऊन मध्ये त्याचे पार्ट्स किंवा गोडाऊन मध्ये ती पडलेली आहे किंवा ठेवलेली आहे, अँड ऍक्च्युअली व्हेन आय एम गोइंग टू सप्लाय त्या गोडाऊन मध्ये त्याचं प्रोडक्शन करणार आहे. आय एम गोइंग टू सेल दॅट मशिनरी. सो आय विल हँड ओव्हर अ की. मी जस्ट त्याच्या गोडाऊनची की हँड ओव्हर करतो किंवा त्याचे पेपर्स हँड ओव्हर करतो. सो इट इज अ कन्स्ट्रक्टिव्ह डिलिव्हरी. तुम्हाला मे बी सेल ऑफ, मे बी नाही, नक्की सेल ऑफ गुड्स ऍक्ट जर झाला असेल तर त्याच्यामध्ये शिकवलेलं असेल. सो ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन इन्व्हॉल्व नाहीये त्यावेळेला जेव्हा मी डिलिव्हरी देतो किंवा मी ते गुड्स अवेलेबल करून देतो रेसिपियंटला, त्या टायमिंगला मला टॅक्स इन्व्हॉइस इश्यू करावं लागेल. लक्षात येतंय? सो तुम्हाला इथे लिहून दिलं एक चार्ट तुमच्या अंडरस्टँडिंग साठी लक्षात दिलेला आहे. सो त्यावेळी तुम्हाला करायला लागेल. आता ज्यावेळी ट्रान्सपोर्टेशन इन्व्हॉल्व नसेल त्यावेळी आपल्याला काय म्हणायला लागेल की डिलिव्हरी ऑर मेकिंग गुड्स अवेलेबल, त्यावेळेला बिफोर ऑर ऍट द टाइम. परत इथे आम्हाला काय लक्षात घ्यायचंय, बिफोर ऑर ऍट दॅट टाइम. सो हे शेवटचं वाक्य तुम्ही मे बी वरती पण लिहून घ्या, कारण ते खालती जरा दिसायला चार्ट मध्ये ते वाईट दिसतंय. सो हे मी तुम्हाला एक्झाम्पल पर्पज साठी लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. सो एक ब्रीफ चार्ट आपण केलाय. गुड्सच्या केसमध्ये आम्हाला कधी इन्व्हॉइस इश्यू करायला लागेल, तर ज्यावेळी जर ट्रान्सपोर्टेशन इन्व्हॉल्व असेल तर रिमूव्हलच्या वेळेला, आणि जर ट्रान्सपोर्टेशन इन्व्हॉल्व नसेल तर इन दॅट केस at the time of making the delivery or at the time of making available those goods to the recipient, तुम्हाला टॅक्स इन्व्हॉइस इश्यू करावं लागेल. कुठले कुठले डिटेल्स सांगितलेले आहेत सेक्शनने
एक तर तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहावं लागेल, क्वांटिटी लिहावी लागेल, देन यू हॅव टू mention the tax charged thereon and such other particulars as may be prescribed. करेक्ट. सो आणखी पर्टिक्युलर्स प्रोव्हाइड करायला लागतील जे प्रिस्क्राईब केलेले असतील. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की प्रोव्हाइडेड दॅट गव्हर्नमेंट मे ऑन द रेकमेंडेशन ऑफ द काउन्सिल notification specify the categories of goods or supplies in respect of which tax invoice shall be issued within such time and such manner as may be prescribed. So आता हे ऍट द टाइम सांगितलेलं आहे ना, ह्याच्यामधून गव्हर्नमेंटला पॉवर आहे की ते सर्टन गुड्स नोटिफाय करू शकतात आणि त्या केसमध्ये इनव्हॉइस कसं इश्यू करावं आणि कुठच्या टाइम फ्रेम मध्ये इश्यू करावं हे गव्हर्नमेंट स्पेशल केस मध्ये सांगू शकतं. करेक्ट. सो त्यांनी हे दिलेलं आहे. आपण जेव्हा चॅप्टर बघू तेव्हा आपण याचा अभ्यास करू. सो इथे आपल्याला रूल मध्ये काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की ज्या ठिकाणी आपण नंतर इनव्हॉइस इश्यू करू शकतो किंवा विदाउट इनव्हॉइस ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. सो ती काही एक्सेप्शन्स त्यांनी दिलेली आहेत. ठीक आहे. सो धिस वॉज अबाउट सप्लाय टॅक्स इनव्हॉइस इन केस ऑफ टॅक्सेबल गुड्स. करेक्ट. आता टॅक्स इनव्हॉइस इन केस ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस बघूया आणि मग आपण थोडं इंटरप्रिटेशन वर जाऊया. थोडा पुढचा पार्ट मॅनर ऑफ इश्युइंग टॅक्स इनव्हॉइस बघून घेऊ अँड देन वी विल प्रोसीड. करेक्ट. सो सबसेक्शन 2 बघा. A registered person supplying taxable services shall, before or after the provision of service, but within a prescribed time, issue a tax invoice showing the description, value, tax charged thereon, and such other particulars as may be prescribed. Provided that a government may, on the recommendations of the council, by notification and subject to such conditions as may be prescribed mentioned therein, specify the categories of services in respect of which any other document issued in relation to the supply shall be deemed to be tax invoice and tax invoice may not be issued. So basically सर्व्हिसेसच्या केसमध्ये काय सांगितलं आहे बघा. A registered person supplying taxable services shall before or after, so important point here is before or after. मग मगाशी आफ्टर का नाही अलाउ केलं हो? Because simple thing, in case of goods you can track the physical movement, but in case of service you cannot track the physical movement. Say for example मी auditing services provide करतो एखाद्या बँकला, तर they cannot, government or anyone cannot measure, okay, see अमुक अमुक सर्व्हिस आता प्रोव्हाइड केली, नाउ ही इज प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस. नो, दे कांट. So services cannot be actually physically measured, and that's why in case of services the government is saying that okay, you can issue invoice because at the time of supplying असं तुम्ही सर्व्हिसच्या केस मध्ये सांगू नाही ना शकत, because service is not provided at a specific point of time. तुम्ही एखादा पॉइंट नाही डिसाइड करू शकत. सो त्या केस मध्ये सांगितलं ऍट द टाइम इथे म्हटलेलं नाहीये, अँड दे हॅव यूज्ड द वर्ड्स बिफोर ऑर आफ्टर द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. बट म्हणजे नंतर जरी म्हटलं असलं तरी विदिन प्रिस्क्राईब पिरियड. असं नाहीये की तुम्ही नंतर इश्यू केलं म्हणजे तुम्ही कधी पण इश्यू करा, 2 वर्ष 3 वर्ष. नो, यू कॅन इश्यू इनव्हॉइस आफ्टर द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस बट अप टू अ स्पेसिफाईड लिमिट. त्या एक त्यांनी टाइम लिमिट सांगितलेली आहे, त्या टाइम लिमिट पर्यंतच तुम्हाला इश्यू करावं लागेल. So issue a tax invoice showing the description, value, tax charge thereon and such other particulars as may be prescribed. परत त्याच्यामध्ये क्वांटिटी इथे घेतलेली नाहीये कारण सर्व्हिसेसच्या केसमध्ये क्वांटिटी मेजर करता येत नाही. करेक्ट. सो दे हॅव मेन्शन दीज थिंग्स. Provided that government may, on the recommendations of the council, by notification and subject to such note conditions as may be mentioned therein, specify the categories of services in respect of which any other document issued in relation to the supply shall be deemed to be a tax invoice or tax invoice may not be issued. म्हणजे काय तर परत गव्हर्नमेंट काही कॅटेगरीज नोटिफाय करू शकतं की ज्या केसेसमध्ये एकतर टॅक्स इनव्हॉइस इश्यू करण्याची गरजच नाहीये किंवा टॅक्स इनव्हॉइसच्या ऐवजी दुसरं कुठचं तरी डॉक्युमेंट आहे ते इश्यू करून चालेल. तर तुम्हाला मी हिंट देऊन ठेवतो. ऍक्च्युली इथे पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस ते कव्हर करतात, पुढे नोटिफाय केलेली आहे. से फॉर एक्झाम्पल पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस जे तिकीट इश्यू करेल ना, त्या तिकिटावर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या तिकिटावरच सगळे डिटेल्स मेन्शन करा आणि मग तुम्ही सेपरेट टॅक्स इनव्हॉइस देण्याची गरज नाही. सो ही जी काय टॅक्स चार्ज, सो तुम्ही जर आता कुठच्याही पॅसेंजर ट्रान्सपोर्ट, से फॉर एक्झाम्पल घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट असेल, त्यांचं जर तुम्ही तिकीट बघितलं तर त्या तिकीटवरच त्यांचा इनव्हॉइस नंबर, त्याच्यानंतर टॅक्स, सीजीएसटी, एसजीएसटी ते मेन्शन केलेलं असतं. सो त्या केसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एनी अदर डॉक्युमेंट म्हणजे काय, ते इन केस ऑफ पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस दे आर अलाउड टू इश्यू तिकीट विथ ऑल अदर डिटेल्स प्रिस्क्राईब, आणि मग वेगळं इनव्हॉइस इश्यू करण्याची आवश्यकता नाही फॉर द सर्व्हिसेस दे आर प्रोव्हाइडिंग. करेक्ट. सो 2 गोष्टी आपण बघितल्या. गुड्सच्या केसमध्ये जर ट्रान्सपोर्टेशन इन्व्हॉल्ड असेल तर ऍट द टाइम ऍट ऑर बिफोर रिमूव्हल, जर ट्रान्सपोर्टेशन इन्व्हॉल्ड नसेल तर मेकिंग डिलिव्हरी ऑर मेकिंग देम गुड्स अवेलेबल टू द रेसिपियंट ऍट ऑर बिफोर. इन केस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बिफोर ऑर आफ्टर, बट आफ्टर अप टू अ प्रिस्क्राइब्ड लिमिट. सो इथपर्यंत आपण इन्व्हॉइस इश्यू करू शकतो. नाउ लेट्स गो टू द डिस्कशन दॅट इज गिव्हन इन युअर बुक.
करेक्ट. सो इथे आपल्याला त्यांनी एक चार्ट दिलेला आहे, बट बिफोर दॅट वी हॅव टू go through the manner of issuing invoice. Yes. Now let's see the manner of issuing invoice. हा एक पार्ट आपण इथे कव्हर करूया. इन मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब त्यांनी म्हटलं होतं सेक्शन 31(1) आणि 31(2) मध्ये. 48 मध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे. ही खूप सोपी गोष्ट आहे, लक्षात ठेवायला ही खूप सोपं आहे. सो लेट्स अंडरस्टँड. इन केस ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स जर असेल तर तुम्हाला ट्रिप्लिकेट मध्ये इनव्हॉइस तयार करायचं आहे. थोडक्यात इनव्हॉइसच्या 3 कॉपीज तयार कराव्या लागतात. ओरिजिनल कॉपी फॉर द रेसिपियंट, डुप्लिकेट कॉपी फॉर द ट्रान्सपोर्टर अँड ट्रिप्लिकेट कॉपी फॉर द सप्लायर. सो तुम्ही जेव्हा गुड्सचा सप्लाय करता त्यावेळी तुम्हाला एकच इनव्हॉइस ट्रिप्लिकेट म्हणजे 3 कॉपीज मध्ये इश्यू करावं लागतं. ह्या सगळ्या कॉपीज वरचा सिरियल नंबर एकच असणार आहे. से फॉर एक्झाम्पल मी एक सिरियल नंबर 1 चं इनव्हॉइस इश्यू करतोय, तर मला थोडक्यात ह्याच्या 3 कॉपीज प्रिपेअर कराव्या लागतील प्रत्येक वेळेला. द ओरिजिनल कॉपी विल बी फॉर द रेसिपियंट, डुप्लिकेट कॉपी विल बी फॉर द ट्रान्सपोर्टर अँड ट्रिप्लिकेट कॉपी फॉर द सप्लायर, दॅट मीन्स फॉर अवर रेकॉर्ड. सो आम्ही कुठचंही इनव्हॉइस इन केस ऑफ गुड्स प्रिपेअर करत असलो तर आम्हाला ते ट्रिप्लिकेट मॅनर मध्ये प्रिपेअर करावं लागेल. आता सर्व्हिसच्या केसमध्ये काय असेल, कॉमन सेन्स आहे ना, सर्व्हिसच्या केसमध्ये ट्रान्सपोर्टर येत नाही त्यामुळे 2च कॉपी करायला लागतील. सो इथे डुप्लिकेट आहे, इथे ट्रिप्लिकेट आहे. ओरिजिनल फॉर द रेसिपियंट अँड डुप्लिकेट फॉर द सप्लायर. सिम्पल. सो आय थिंक हा पार्ट खूपच इझी होता आणि म्हणून तुम्ही मॅनर त्यांनी जो सांगितलं तुम्हाला इथे दाखवून दिला. ठीक आहे. ओके. Now let's go to the description or discussion they have given. Yes. Yes. The time of issuance of issuing invoice would depend on the nature of supply of goods or services. So मुळात आपण बघितलं होतं, आठवतं का तुम्हाला की टॅक्स आपण बघितलं होतं शेड्यूल 2 चा इम्पॉर्टन्स का आहे, शेड्यूल 2 का इम्पॉर्टंट आहे, क्लासिफिकेशन बेसिकली का इम्पॉर्टंट आहे, ह्याच कारणासाठी इम्पॉर्टंट आहे कारण गुड्स साठी टाइम लिमिट इश्युअन्स ऑफ गुड्स टाइम लिमिट फॉर इश्युइंग टॅक्स इनव्हॉइस इन केस ऑफ गुड्स डिफरंट आहे, सर्व्हिसेसच्या केसमध्ये डिफरंट आहे. सो त्यांनी आता इथे सप्लाय ऑफ गुड्स दिलेला आहे आणि त्याच्या खालती हा चार्ट जो सगळा इकडून दिलेला आहे तो सप्लाय ऑफ गुड्स साठीचा आहे. ते आपण दोन्ही गोष्टी बघितल्यात, इन केस ऑफ रिमूव्हल आणि इन केस ऑफ ट्रान्सपोर्टेशन इज नॉट इन्व्हॉल्ड. सो हे कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आणि कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, तिकडे आपण नंतर येऊया. आता इथे इन केस ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, इथे आपल्याला इम्पॉर्टंट थिंग बघायची आहे की इनव्हॉइस शॅल बी इश्यूड बिफोर और आफ्टर द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस बट विदिन टाइम पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. सो आपण जे आफ्टर साठी जी लिमिट बघितली होती, ती लिमिट सांगितली होती, द लिमिट ॲज मे बी प्रिस्क्राइब. सो ती लिमिट आहे ती 30 दिवसांची आहे. सो इफ यू आर सर्व्हिस प्रोव्हायडर यू कॅन prepare invoice before the provision of service or after the provision of service, but if you are preparing afterwards then you have the limit of 30 days after the provision of service. सो मॅक्झिमम 30 दिवसांच्या आत तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस जे आहे ते इश्यू करावं लागेल. आता हीच 30 दिवसांची जी लिमिट आहे ती इन्शुअरर, बँकिंग कंपनी आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग एनबीएफसी यांच्यासाठी 45 दिवसांची केलेली आहे. ठीक आहे. सो बाकी सगळे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत त्यांच्यासाठी त्यांना 30 दिवसामध्ये इनव्हॉइस इश्यू करावं लागतं, पण इन केस ऑफ बँकिंग, इन्शुरन्स, एनबीएफसी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स या सगळ्यांसाठी मात्र ही लिमिट 45 दिवसांची आहे. सो त्यांना प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस पासून विदिन 45 days इनव्हॉइस इश्यू करून चालतं. आता ह्याच्यात परत त्यांनी एक ऑप्शन तयार केलेला आहे किंवा आणखी एक काय आपण त्याला म्हणतो रूल इन्सर्ट केलेला आहे, तो बघूया. अँड इन्शुरर और बँकिंग कंपनी और फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग एनबीएफसी और अ टेलिकॉम ऑपरेटर. आता इथे परत कॉम्प्लिकेट किती करतात बघा. इथे 45 दिवस फक्त इन्शुरर, बँकिंग कंपनी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, एनबीएफसी पर्यंत होते. इथे त्यांनी हा एक उपटसुंब आणखी एक ऍड केला आहे, टेलिकॉम ऑपरेटर पण आहे. और एनी अदर क्लास ऑफ सप्लायर सर्व्हिसेस ॲज मे बी नोटिफाईड. ते नोटिफाईड अजून कोणी नाहीयेत. मेकिंग टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन्स. Making taxable supplies of services between distinct persons as specified in section 25 may issue invoice before or at a time of such supplier records the same in his books of accounts or before the expiry of quarter during which supply was made. काही कळत नसेल. सी, आता तुम्ही काय सांगितलं की इफ आय एम अ बँकिंग कंपनी, इफ आय एम अ इन्शुरन्स कंपनी, इफ आय एम अ एनबीएफसी आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, तर माझ्याकडे 45 दिवस आहेत. ओके. आता ह्याच बँकिंग कंपनी, ह्याच सगळ्या ग्रुपला पण ह्याच्यामध्ये एक टेलिकॉम ऑपरेटर पण ऍड झाला. हे जर डिस्टिंक्ट पर्सनना सप्लाय करत असतील म्हणजे काय, से फॉर एक्झाम्पल बँक ऑफ इंडिया मारुती मंदिर ब्रांच इज सप्लाइंग वन सर्व्हिस टू बँक ऑफ इंडिया सार्व्हिस स्टॉप ब्रांच.
Okay, so they two both have separate GST numbers, so they are distinct persons. Okay, they have two separate registrations. So Bank of India Maruti Mandir branch is providing some services like checkbook printing service आहे. So Bank of India सर्व्हिस स्टॉप ब्रांचला Bank of India मारुती मंदिर ब्रांच जी आहे ती चेकबुक प्रिंटिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड करते. सो ह्या ज्या इंटर ब्रांच में थोडक्यात डिस्टिंक्ट पर्सनला केलेल्या सर्व्हिसेस आहेत, ह्यासाठी तुम्हाला इनव्हॉइस इश्यू करण्यासाठी टाइम लिमिट वाढवून दिलेली आहे. काय दिली आहे तर ऍट बिफोर ऑर ऍट द टाइम व्हेन सच सप्लायर रेकॉर्ड द सेम इन हिज बुक्स ऑफ अकाउंट्स. सो ज्यावेळी तुम्ही बुक एंट्री कराल, जनरली आता ह्यांचं रिपोर्टिंग क्वार्टरली किंवा मंथली होत असतं. सो ज्यावेळी सप्लायर त्याच्या बुक्स मध्ये एंट्री करेल, त्या अकाउंटिंग एंट्रीच्या डेटला तुम्हाला इनव्हॉइस इश्यू करायला लागेल किंवा त्यापूर्वीही करून चालेल. ऑर at before the expiry of the quarter during which the supply was made. क्वार्टर म्हणजे 3 महिन्याचा पिरियड. ओके, सो बिफोर द क्वार्टर एंड, सो द क्वार्टर संपण्यापूर्वी, समजा मी जून मध्ये सप्लाय केला किंवा एप्रिल मध्ये सप्लाय केला असेल, तर एप्रिल मे जून हा क्वार्टर एंड होण्यापूर्वी म्हणजे 30th जूनच्या पूर्वीपर्यंत मी सप्लाय करू शकतो. सॉरी, सप्लाय नाही करू शकतो, इनव्हॉइस इश्यू करू शकतो. आय एम सॉरी. ठीक आहे, सो प्रोव्हिजन लक्षात आली. थोडं आपण त्याचा एक चार्ट करून घेऊ, म्हणजे परत अंडरस्टँडिंग साठी आपल्याला नेहमीच्या पद्धतीप्रमाणे चांगलं पडेल. आणि मग आपण आत्ताचं लेक्चर जे आहे ते थांबवूया. ओके, टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. बरं, मला जरा एक तुमच्याकडून एक फीडबॅक हवाय की हे जे काय आपण चार्ट तयार करतो ह्याचा खरंच तुम्हाला काय उपयोग होतो अंडरस्टँडिंग साठी, का आपलं नुसतीच वही भरली जाते आणि थोडा टाइमपास होतोय. सो ते जरा मला प्लीज सांगा, जर तुम्हाला शक्य झालं तर, की आपण जे चार्ट्स बनवतो आहोत ते काय, तर काही माझ्या डोक्याने असतात, काही मी कुठे वाचलेले असतात, त्याचा खरोखर तुम्हाला उपयोग होतोय का. जर होत असेल तर मी ते कंटिन्यू करतो चार्टिंग करून देणं, अदरवाईज मग आपण नुसतं एक्सप्लेनेशन बघू आणि पुढे जाऊ. सो मला तुम्ही हे लेक्चर ऐकले ऐकले लगेच सांगा की तुम्हाला चार्टची प्रोव्हिजन चांगली वाटते का नाही वाटत. ओके, सो सर्व्हिसेस आता मी इथे दोन प्रकार करतो. अदर सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि इकडे बँकिंग कंपनी, इन्शुरन्स कंपनी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, NBFC. करेक्ट. सो ह्यांना काय सांगितलेलं आहे, बिफोर और आफ्टर, पण आफ्टर मध्ये काय सांगितलंय, अप टू 30 days. करेक्ट. आता बँकिंग कंपनी, NBFC, फायनान्शियल ह्याच्यामध्ये परत दोन प्रकार येतात. एक तर सप्लाय टू रेग्युलर रेसिपियंट असं मी इथे शब्द वापरतो. ओके, रेग्युलर रेसिपियंट म्हणजे कॉम्पोजिशन रेग्युलर मधला रेग्युलर नव्हे हा. रेग्युलर म्हणजे ऑर्डिनरी शब्द वापरे, रेग्युलर पण इट विल बी बेटर. सप्लाय टू ऑर्डिनरी रेसिपियंट अँड सप्लाय टू डिस्टिंक्ट पर्सन. त्या डिस्टिंक्ट पर्सन म्हणजे कंसात लिहून घ्या, अवर ओन ब्रांच having separate GSTIN. ओके, किंवा आता इथे हे जनरल लिहिलंय मी, कारण काही ठिकाणी डिस्टिंक्ट पर्सन्स मध्ये एक रजिस्टर्ड आहे आणि एक अनरजिस्टर्ड आहे असंही पॉसिबल आहे ना. जर दोन्ही वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये असतील तर आपण बघितलंय की टोटली एक्झाम सप्लायचं तुम्ही करत असला तर तुम्हाला एक्झाम्पशन आहे. सो असं होऊ शकतं की एखादी एंटिटी जी आहे ती गुजरातमध्ये आहे आणि ती पूर्णपणे एक्झाम्प्ट आहे आणि दुसरी महाराष्ट्रात ही मात्र रजिस्टर्ड आहे. ठीक आहे, सो दिस माइट बी पॉसिबल. सो अवर ओन ब्रांच हॅव्हिंग सेपरेट GST और सेपरेट ब्रांचेस, वन इज अनरजिस्टर्ड, वन इज रजिस्टर्ड इन टू डिफरंट स्टेट्स. ओके, सो ते डिस्टिंक्ट पर्सनची कन्सेप्ट थोडक्यात लक्षात ठेवा, मी इथे तुम्हाला समजावं म्हणून लिहून दिलंय. सो व्हेन सप्लाय इज मेड टू ऑर्डिनरी रेसिपियंट्स, in that case invoice shall be issued before or after but up to 45 days. And when supply is to distinct person, in that case दोन गोष्टी, when supplier records in books
or before end of क्वार्टर म्हणजे द पिरियड ऑफ 3 months. सो पुन्हा तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो की इन जीएसटी द डेफिनेशन ऑफ क्वार्टर इज ऑल्सो गिवन. आय डोंट थिंक तुम्हाला इथे दिलेली आहे का नाही. बऱ्याच वेळा ज्या आवश्यक डेफिनेशन असतात त्या नेमक्या आयसीए तुम्हाला देत नाही. सो लेट मी चेक. हा दिलेली. सो क्वार्टर शॅल मीन द पिरियड कंप्राइजिंग ऑफ 3 consecutive calendar months ending the last day of March, June, September and December. सो 4 क्वार्टर कुठचे असणार आहेत आपले. एक जॅन टू मार्च हा एक क्वार्टर आहे. ओके. Then April to June is second quarter. Then July to September is third quarter and October to December these are 4 quarters. So हे quarters fixed आहेत हा. तुम्ही जर बिझनेस सुरू केला मेच्या मंथ मध्ये तर मे जून जुलै हा क्वार्टर नाहीये. क्वार्टर इज एप्रिल मे जून. लक्षात येत आहे. सो क्वार्टर्स आर फिक्स्ड एंडिंग विथ दीज मंथ्स. सो दे हॅव गिवन नेक्स्ट सरप्राइझिंगली. येस. सो वी वर ऑन अवर चार्ट. त्याच्यामध्ये आपण लिहून घेतलेलं आहे की ऑर जर बुक्स मध्ये ज्यावेळी रेकॉर्ड करेल त्यावेळेला किंवा बिफोर द एंड ऑफ क्वार्टर. सो हा एक चार्ट तुमच्याकडे लिहून घ्या जेणेकरून त्यांनी जे काय इथे मांडलेलं आहे ते पटकन समजायला अवघड जातं. ते थोडं मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही मला सांगा. आता इथे ह्याच्यामध्ये टेलिकॉम पण ऍड होणार आहे फक्त ह्या पर्पज साठी. ठीक आहे. सो तो वेगळा लक्षात ठेवा किंवा नका ठेवू. आय डोंट थिंक. इथे थोडं जास्त कॉम्प्लिकेट त्यांनी केलं. आता तो टेलिकॉम ह्याच्यातच वरती ऍड करायचा ना. पण टेलिकॉम वाल्यांसाठी कसं आहे की टेलिकॉम वाल्यांसाठी अदरवाईज फक्त 30 दिवस आहेत आणि जर रेग्युलर ह्याच्यामध्ये गेलात तर तुम्हाला परत हे घ्या. ठीक आहे. आपण तो चार्ट आणखीन आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह करू. चला. काय आहे की तुम्ही शंकेला जागा नको. सो टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स. टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे कोण हो. हे जिओ, वोडाफोन. ठीक आहे. सो टेलिकॉम वाले. टेलिकॉम वाल्यांमध्ये पण आपण परत 2 केस करूया. ठीक आहे. सप्लाय टू ऑर्डिनरी recipients and supply to distinct persons. मी मुद्दाम चार्ट का हे कॉम्प्रिहेंड करतोय किंवा मोठा करतोय सो दॅट कन्फ्युजन कुठे राहायला जागा नको. सो ऑर्डिनरी रेसिपियंट असेल तर बिफोर. मोठा करूया. झूम करूया. थोडी टेक्नॉलॉजीसाठी माझं अक्षर खराबच झालंय पूर्ण. ठीक आहे. बिफोर और आफ्टर पण अप टू 30 days. ओके. आणि इन केस ऑफ डिस्टिंक्ट पर्सन जर सप्लाय करत असतील ते तर ह्या केसमध्ये मात्र 2 केस येणार परत. एक तर व्हेन सप्लायर ब्रांच. आता इथे लक्षात काय घ्यायला हवं. सप्लायर ब्रांच. सो सप्लायर ब्रांच रेकॉर्ड्स इन बुक्स. आणि सेकंड केस मध्ये बिफोर एंड ऑफ क्वार्टर. क्वार्टर म्हणजे 3 महिन्याचा पिरियड. ओके. सो दिस विल बी अवर कॉम्प्रिहेन्सिव्ह चार्ट where the entire provisions are absolutely covered. So this is comprehensive view of the provision they have listed here. Okay. Yes. So your task is to read the services. Yes, to read this example as a homework. तुम्हाला हा होमवर्क म्हणून रीड करायचा आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्युअस सप्लायची कॉन्सेप्ट बघू आणि त्याच्यावरचे इनव्हॉइसेस कधी इश्यू करायचे ते बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग आपण इनव्हॉइसेसचे कंटेंट्स जे आहेत ते स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर सेंट ऑन अप्रुव्हल बेसिसला काय होतं, एचएसएन कोड, हे सगळं कव्हर करणार आहोत. अँड देन वी विल मूव्ह टू स्पेशल केसेस. ओके. सो वी विल स्टॉप हिअर. बाय.